नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन तसेच आदिवासी विविध संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून या उपोषणामध्ये पारनेर तालुक्यातील करजुले हारे गावात मांडोळ प्रकल्प येथे महाराष्ट्र शासनाची जमीन 1005 गटामध्ये 163 एकर जमीन होती. त्यामधून काही जमिनीचे वाटप झाले, मात्र 55 एकर जमिनीचे बोगस कागदपत्र देऊन वाटप केले आहेत. तसेच इतर समाजातील लोकांनी देखील नावे लावून घेतली आहेत. आदिवासी दलित समाजाचे लोक 1935 इंग्रज काळामध्ये जमीन देण्यात आली, मात्र आदिवासी भिल्ल समाज अशिक्षित असल्यानं त्यांनी शासन दरबारी नोंद न केल्यानं सातबारावर नावे आली नाहीत. त्यामुळे 1975ला नावे कमी झाली. तसेच गावातील इतर लोकांनी जागेवर कब्जा करून सदरचा घोटाळा 2015 रोजी तलाठी तहसीलदार यांना केला आहे. त्यामुळे या जमिनीचे पोटहिस्से झाले, त्या जमिनी विक्री झाल्या आहेत, ते ताबडतोब रद्द करावे. आदिवासी भिल्ल समाजाला जमिनी वाटप झाल्या होत्या, त्या पुन्हा द्याव्यात. तसेच त्यांचे सातबारा नोंदी व्हावी अशी विविध मागण्यांसाठी भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन तसेच विविध आदिवासी समाज संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटना आणि आदिवासी इतर संघटनांच्या विद्यमाने या ठिकाणी हा आमरण उपोषणचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. पारनेर तालुक्यातील करजुले हार्या या गावामध्ये मांडोळ प्रकल्प या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची जमीन होती. 10,065 या गटामध्ये 163 एकर जमीन होती. त्यापैकी काही वाटप झालेले आहे, तर काही वन जमिनी आहे. परंतु आज मितीचं असं दिसतं की त्या ठिकाणी 215 एकरमध्ये वाटप झालेले आहे. त्याचाच अर्थ 55 एकर जमीन ही बोगस कागदपत्र बनवून इतर समाजातील लोकांनी त्या ठिकाणी आपली नावे घुसवली आहेत. आता या ठिकाणी आपण हे जे आदिवासी बांधव पाहतात, करजुले हार्यातील हे भिल्ल समाजातील आहेत. यांना काही लोकांना 1935 साली इंग्रजाच्या काळामध्ये त्या ठिकाणी जमीन दिलेल्या आहेत, काहींना त्यानंतर दिलेल्या आहेत. त्यामध्ये दलित असतील, आदिवासी बांधव असतील, सर्वांना या जमिनी वाटप झाल्या. परंतु हे लोक अज्ञानी असल्यामुळं त्यांनी शासन नोंदी केल्या नाहीत, सातबारावर आपली नावं आली नाहीत आणि त्यामुळं या लोकांची नावं 1975ला कमी झाली आणि त्या ठिकाणी दुसरे गावातील लोकांनी त्या ठिकाणी आता कब्जा केलेला आहे. परंतु 2015 साली ही जी आपण सांगितलं हा घोटाळा 2015 साली या ठिकाणी त्या ठिकाणचे तलाठी असतील, तहसीलदार असतील यांनी केलेला आहे. परंतु आज पुन्हा एकदा 7-9 सप्टेंबरला जिल्हाधिकारी हे जे अहमदनगरचे आहेत यांनी एक तुगलकी आदेश आपण ज्याला म्हणतो असा एका इस्माने अर्ज केला त्या ठिकाणच्या, ते आमचे पोटहिस्से लागून नवीन शर्तीची जमीन आता होईल आणि ती पुन्हा या लोकांनी विक्रीला जमीन काढलेली आहेत. त्यामुळे आमची मागणी आहे शासनाकडं, हे जे नवीन पोटहिस्से झालेत, या जमीन विक्री झाल्यात नवीन शर्तीच्या, ते ताबडतोब रद्द करावेत आणि ज्या लोकांना आदिवासी लोकांना भिल्ल समाजात त्या ठिकाणी वाटप झाली होती त्यांना त्या जमिनी द्याव्यात आणि त्यांची सातबारा नोंद व्हावी, यासाठी आमचं हे उपोषण आहे. हे पहा, आज आमचे भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अरुण पाटील आंधळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज आदिवासी समाजाचा उपोषणाचा पहिला दिवस आहे. या उपोषणामध्ये प्रमुख मागणी म्हणजे ज्या आदिवासीवर मोठ्या प्रमाणात माननीय जिल्हाधिकारी असन, प्रांत असतील, तहसीलदार कार्यालय असन, यांनी फार मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे. अन्याय म्हणजे हा कसा आहे, थोडंसं मी याच्यामध्ये म्हणजे विस्तृत प्रमाणे गेलो. यामध्ये तलाठी यांनी आणि सर्कल यांनी लई तातडीने अंमलबजावणी करण्याचं काम, ही कलेक्टरचा जरी आदेश असला साहेब तरी यांनी आपण केल्यानंतर यांनी थांबलं पाहिजे ना. लगेच त्याच्या नोंदी, लगेच त्याचे हे जो 1065चा पोट हिस्सा आहे म्हणजे गट नंबर, हा जो फेर आहे ह्यो तातडीने रद्द होणे गरजेचे आहे. कारण आदिवासीच्या जमिनीचा कुठल्याही प्रकारचा यांना निलाव करण्याचा किंवा हे करण्याचा अधिकार नाही, विक्रीचा कुठलाच अधिकार नाही. यांनी जे दांडग्या लोकांनी काही अतिक्रमण केलेले आहेत
आणि अतिक्रमण करून काही लोकांनी, मला असं माहिती कळाली का काही लोकांनी याच्यामध्ये नाव लावून घेतलेले आहेत. तर माझी 55 एकरमध्ये नावं लावून घेतलेली आहेत. आता याच्यामध्ये जे काही मृत्यू झालेले आदिवासी, त्यांचे वारस, प्रथमतः त्यांचे वारस येणे ही फार काळाची गरज आहे. काही बिचारे आदिवासी म्हणजे बेघर आहेत का, त्यांना जमीन नाही. ही सर्व जमीन खुली करून म्हणजे यांनी जी धनधाडकाला ही जमीन दिलेली आहे, तर ही तातडीने हा फेर यांचा रद्द करून या आदिवासी समाजाच्या नावावर जमीन करणे, जे बेघर आहेत म्हणजे बेघर म्हणजे भूमिहीन आहेत, त्यांच्या नावावर करणे गरजेचे आहेत. आणि प्रथम जी जमीन शिल्लक आहे ती या सर्व आदिवासींना देणे गरजेचे आहे. आज या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलनचे प्रमुख असणारे राष्ट्रीय अध्यक्ष अरुणजी आंधळे, त्याचबरोबर चंद्रकांत पाचारणे यांच्या सहकार्यानं माननीय पवनराजे सोनवणे साहेब यांच्या आदेशानं एकलव्य संघटना त्यांना सर्वांना पाठिंबा देण्यासाठी या कार्यालयात उपोषणाला आलेली आहे. यामध्ये येत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. 1935 साली कर्जुले हऱ्या या ठिकाणी आदिवासी लोकांना जमिनी भेटल्या होत्या. यामध्ये आदिवासीच नव्हता तर दीन दलित असणारा दुबळा, अगदी ओबीसी समाज असेल, इतर समाज असेल, यांना जमिनी भेटल्या होत्या. परंतु यदाकदाचित कुठेतरी त्यांचं अडाणी पानाचं गांभीर्य असल्यामुळं त्यांच्या त्या नोंदी झाल्या नाही. परंतु डोळा ठेवून धनदांडग्यानं त्या जमिनी हडप करण्याचं काम घाट आता घातलेला आहे. कुठेतरी प्रशासनाला दबाव टाकून, कुठेतरी एक प्रकारचं पैसे देऊन हा सर्व कारभार चाललेला आहे. म्हणून हे आंदोलन या ठिकाणी आम्ही उभारलेलं आहे. आणि यदा कदाचित आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर कुठलीही पूर्व सूचना न देता एक वेळ असं येईल की राहत्या घरात हे आदिवासी समाज विष प्राशन करून आपलं आत्मदहन यामध्ये करू शकतात. मी शबरीमाता अध्यक्ष, आज माझा पूर्ण पाठिंबा त्यांना नगर जिल्ह्यामधून जेवढेही माझं संघटन आहे, आम्ही सर्वजण त्यांना आज या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आज आपल्या कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी आम्ही आज आलेलो आहोत. त्या की महाराष्ट्रभर आज आदिवासी बांधवांच्या वन जमिनी, गायरान जमिनीचा जो विषय आहे आणि त्याच्यासाठी आज साहेब या ठिकाणी उपोषणावर बसल्यामुळं आज आम्हाला वाटतं की आंधळे साहेबांकडून आज आदिवासी बांधवांसाठी 100% आम्हाला वाटतं की आम्हाला न्याय मिळेल आणि आमच्या आदिवासी बांधवांना 2 एकर का होईना कसून खाण्यासाठी ही मिळेल, हे आम्हाला पूर्ण आदिवासी बांधवांना विश्वास आहे. म्हणून आमचा पाठिंबा माझा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा सरांना आहे.